नमस्कार मित्रांनो. नाही होय म्हणता म्हणता धाराशिव जिल्ह्याचा पीक विमा आता मंजूर करण्यात आला आहे. 4 लाख शेतकऱ्यांना 336 कोटीचा पीक विमा आता मिळणार आहे. हा खरीप हंगामाचा पीक विमा आहे. खरीप 2025 हंगामातील पीक विम्याबाबत मागील अनेक दिवसापासून सुरू असलेल्या तांत्रिक पेच अखेर सुटला असून धाराशिव जिल्ह्यातील 4,05,044 शेतकऱ्यांना सुमारे 336 कोटी 46 लाख रुपयाचा पीक विमा वितरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने विमा कंपनीचे आक्षेप फेटाळल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. खरीप 2025 अंतर्गत धाराशिव जिल्ह्यासाठी ICICI लोंबार्ड ही विमा कंपनी कार्यरत होती. जिल्ह्यातील 55 विमा युनिटमधील 368 पीक कापणी प्रयोगानंतर कंपनीने प्रक्रियेत त्रुटी असल्याचा दावा करत आक्षेप नोंदवले होते. मात्र जिल्हाधिकारी स्तरावर हे आक्षेप फेटाळण्यात आले. त्यानंतर कंपनीने राज्यस्तरीय समितीकडे अपील केले होते. आमदार पाटील यांनी या प्रकरणी कृषी विभागाचे प्रधान सचिव परिमल सिंग यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. ऑनलाईन सुनावणीत विमा कंपनीचे आक्षेप पुराव्याअभावी फेटाळण्यात आले. परिणामी कृषी आयुक्तालयाने पात्र शेतकऱ्यांचे दावे तातडीने निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक 4,40,000 शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा उतरला होता. त्यापैकी सुमारे 4,05,000 शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. 2025 मधील अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे बाधित 7,13,871 शेतकऱ्यांना शासनाने यापूर्वीच 524 कोटी 78 लाख रुपयाची मदत वितरित केल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे. हा खूप मोठा दिलासा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आहे. लातूर आणि बीड या जिल्ह्यातील अद्याप पीक विमा मात्र अजून मंजूर केलेला नसल्या कारणाने तेथील शेतकरी या पीक विम्याची वाट पाहत आहेत. त्यांनाही लवकरच असाच दिलासा मिळू शकतो आणि त्यांनाही पीक विम्याचा लाभ हा मिळू शकतो. 2025-26 मधील पीक विमा 30 जिल्ह्यात वाटप करण्यात आले आहे. पण धाराशिव, लातूर आणि बीड हे 3 जिल्हे वगळले होते. त्यातील धाराशिव जिल्ह्याला आता दिलासा मिळाला असून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या खात्यावर या पीक विम्याचे पैसे जमा होतील. धन्यवाद.